मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना आता थेट इशारा दिलेला आहे। मी राजकीय वाटेवरती आलो तर तुमचा खेळ संपला असं जरांगे म्हणाले आहेत। तुमच्या सगळ्यांचे गणित फेल करणार। फडणवीस किती गणित लावू द्या, सगळे गणित फेल करणार, कोलमडून टाकणार सगळं। धनगराला कोणाचा अडथळा होता? फडणवीस साहेबांचा अडथळा होता। मुसलमानाच्या आरक्षणाला अडथळा तेच, दलिताच्या तेच, 12 बलुतेदाराच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, गोरगरीब ओबीसीच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे। चालकच ती आहे ना बाबा। जरी ते तुम्हाला दिसतंय, हो तुम्हाला दिसतंय उपसरपंच ते, पण सरपंचाचा काही उपयोग नाहीये। उपसरपंच सगळं हाकीतोय सध्या। उपसरपंच देवेंद्र फडणवीस, पण सगळा कारभार हातात त्याच्या। फडणवीस साहेबच सगळं मालक, सरपंचाला काही किंमत नाही, उपसरपंच हातात आहे सगळं। काय सांगा आता किती दिवस प्रक्रिया, सांगा तर नुसती प्रक्रिया, सांगा तर किती दिवस, त्याला काही लिमिट असते का नसते? इतके मूर्ख समजतात का तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना? सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा 2-4 दिवसात, जास्त नाटकं करायचे नाही। प्रक्रिया चालू येईन, वाचित होतं, अभ्यास सुरू येईन, हरकती आल्यात, हे बघतो ते बघतो, केसेचं तेच, पोलिस बघतात, आमकं बघतात। मी जर राजकीय वाटावर जर आलो, त्या रस्त्यावर आलो, खेळ खालाच तुमचा। मला त्या वाटावर नेऊ नका राजकारणाचे। मराठ्यांचं असं नुसतं म्हणायचं देव, धनगर बांधवांचं असं नुसतं देव, नुसते नादी लावित ती सगळ्या जातीला आणि येड्यात काढीत। आमच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा। मला माझ्या समाजात राजकारणात जायचं नाही। तुम्ही नाही दिलं तर 2024 ला माझ्या नावाने बॉम्बलायचं नाही। हे काय झालं? उद्ध्वस्त करून टाकीन सगळं राजकीय करिअर, कोणाचं ठेवणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।